आहे त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची इतकी अमानुष पद्धतीने तुम्ही मारहाण करून देखील जे अमानुष कृत्य तुम्ही त्यांच्यासोबत घडवून आणलं, ते त्यांचं मृतदेह तुमच्या समोर असताना देखील तुम्ही हसताय, धिंगाणा घालताय, त्यांच्यासोबत फोटो काढताय. म्हणजे हे आम्हाला याचं किती दुःख आहे. त्यांना इतकं दुःख का झालं नाहीये की हे इतकं आणि जे शब्द आहेत की मला माझ्या गावासाठी आणि मुलामुलीसाठी जगू द्या, हे ऐकलं ना म्हणजे अश्रू अनावर होत नाहीयेत. आणि मला हा प्रश्न पडलाय की ते एक वडील होते, त्यांनी आपल्या मुलांचा विचार केला शेवटी, तर त्यांना त्यांची मुलं का आठवले नसतील. आज ते घरी येत नसते तर आम्ही त्यांची रात्रीपर्यंत वाट बघतो त्यांची की ते येत नाहीयेत. आज आम्ही वाट कुणाची बघायची, ते कधी येणार आहेत आमच्या पुढे प्रश्न आहे. पण नंतर कळतं की ते आज येऊ शकत नाहीयेत. आणि हा खरंच प्रश्न आहे आमच्या पुढे की जी घटना झाली आहे ही खंडणीमुळे झाली आहे आणि ते लोक इतका अमानुषपणे ते कृत्य करतायत. तर याच्या मागे त्यांचा कोणाचा हात आहे याच्या मागे, आणि जी खंडणी जातीये ती नेमकं कोणासाठी जातीये, ती कोणापाशी जाते.